लास्ट लेक्चरमध्ये आपण डायमेन्शनल ॲनालिसिसचा यूज पाहिलेला आहे. 3 युजेस पाहिलेले आहेत. त्यातील पहिलं यूज म्हणजे काय, गिव्हन इक्वेशनचं करेक्टनेस फाइंड आउट करण्यासाठी डायमेन्शनल ॲनालिसिसचा यूज होतो. सेकंड यूज काय आहे तर दिलेलं इक्वेशन म्हणजे फिजिकल क्वांटिटी जे आहे तर त्यांच्यावरती कितीने डिपेंडन्स आहे त्यातील फिजिकल क्वांटिटीमधील रिलेशन फाइंड आउट करण्यासाठी डायमेन्शनल ॲनालिसिसचा यूज होतो. आणि थर्ड यूज काय आहे तर फिजिकल क्वांटिटीचाच एकाच फिजिकल क्वांटिटीचा वेगवेगळ्या सिस्टीममध्ये जे युनिट दिलेलं आहे तर त्या युनिटमधील कन्व्हर्जन फॅक्टर फाइंड आउट करण्यासाठी आपल्याला डायमेन्शनल ॲनालिसिसचा यूज होतो. तर आता यातलं सॉल्ड एक्झाम्पल आहे. सॉल्ड एक्झाम्पल बुकमध्ये दिलेलं आहे. अ कॅलरी इज अ युनिट ऑफ हीट. कॅलरी हे युनिट आहे हीटचं आणि इट इक्वल्स 4.2 जूल. कॅलरी इक्वल टू किती आहे 4.2 जूल आहे. वेअर 1 जूल इक्वल टू किलोग्रॅम इंटू मीटर स्क्वेअर पर सेकंड स्क्वेअर. एवढ्यासाठी काय जूल हे काय केलेलं आहे जूलने एक्सप्रेस केलेलं आहे. A distant civilization employs a system of units in which the units of mass, length and time are alpha kilogram, beta meter and gamma second. Also Z dash is their unit of energy. Z dash काय नवीन युनिट आहे कशानुसार ह्या सिस्टीम नुसार. आणि व्हॉट विल बी द मॅग्निट्यूड ऑफ कॅलरी इन देअर युनिट. ह्या युनिटच्या फॉर्ममध्ये मॅग्निट्यूड Z डॅशच्या फॉर्ममध्ये आपल्याला काय करायचं हिअर मॅग्निट्यूड काढायची कॅलरीची. मग 1 कॅलरी इक्वल टू किती दिलेलं आहे 4.2 जूल दिलेला आहे. आणि 1 कॅलरी इक्वल टू 4.2 जूल म्हणजे किती आहे किलोग्रॅम इंटू मीटर स्क्वेअर पर सेकंड स्क्वेअर. एवढं काय आहे 1 कॅलरी आपल्याला दिलेलं आहे. मग न्यू सिस्टीम मध्ये आपण कन्सिडर करू लेंथचं युनिट हे एने डिनोट करू न्यू सिस्टीम मध्ये. मासचं युनिट बीने डिनोट करू आणि टाइमचं युनिट काय सीने डिनोट करू. मग न्यू सिस्टीम मध्ये काय कन्सिडर करताय देअरफॉर 1 ए इक्वल टू काय बीटा मीटर. हे एसआय युनिट आहे मीटर किलोग्रॅम आणि सेकंद. हे काय आहे एसआय सिस्टीम मध्ये युनिट्स आहे. आणि दिलेल्या याच्यानुसार आपण कन्सिडर केलं 1 ए इक्वल टू काय होणार बीटा मीटर. म्हणजे मग इथं काय येईल बरं आता हिअर मीटर इक्वल टू काय होणार मग ह्या इक्वेशन वरून देअरफॉर मीटर इक्वल टू हिअर 1 ए अपॉन काय येणार आहे बीटा येणार 1 ए अपॉन बीटा असं येणार. नंतर अल्फा किलोग्रॅम इक्वल टू काय येणार 1 बी अपॉन काय आहे अल्फा. आणि नंतर सेकंड इक्वल टू काय येणार 1 सी अपॉन काय होतं गॅमा. हे त्यातलं आपल्याला मिळणार. म्हणजे सी अपॉन गॅमा म्हटलं तरी चालेल 1 नाही लिहिलं तरी चालेल. ए अपॉन बीटा बी अपॉन अल्फा सी अपॉन काय आहे गॅमा आहे. मग मीटर किलोग्रॅम आणि सेकंद. मग आता 1 कॅलरी इक्वल टू किती आहे 4.2 किलोग्रॅम इंटू मीटर स्क्वेअर पर सेकंड स्क्वेअर आहे. 1 कॅलरी इक्वल टू 4.2 किलोग्रॅम इंटू मीटर स्क्वेअर पर सेकंड स्क्वेअर आहे. 4.2 किलोग्रॅम इक्वल टू काय टाकताय बी अपॉन अल्फा आणि इंटू मीटर स्क्वेअर आहे मीटर इक्वल टू ए अपॉन का आहे बीटा आहे ए अपॉन बीटा त्याचा स्क्वेअर आणि इंटू सेकंड इक्वल टू काय सी अपॉन गॅमा आहे सी अपॉन गॅमा. त्याचं काय पॉवर किती आहे -2 एवढा काय पॉवर आहे -2. म्हणजे देअरफॉर काय लिहिता येईल 4.2 इंटू हा बी आहे बी इंटू ए स्क्वेअर आणि सी रेस टू किती आहे -2 आणि अपॉन अल्फा स्क्वेअर अल्फा आहे आणि बीटा स्क्वेअर आणि गॅमा रेस टू किती आहे -2 एवढे येणार. आणि दिस इज इक्वल टू काय येणार मग 4.2 इंटू 4.2 इंटू ए स्क्वेअर इक्वल टू काय आहे आपल्याला ते टाकताय बीटा मीटर टाकताय बीटा स्क्वेअर. तर किती येतं मग
4.2 इंटू गॅमा क्यूब. याच्याबद्दल आपल्याला काय टाकता येईल? बी इंटू ए स्क्वेअर इंटू काय C⁻². याच्याबद्दल आपल्याला जे डॅश टाकता येईल, कारण एनर्जीचे युनिट नवीन सिस्टीम मध्ये काय दिलेलं आहे? जे डॅश. एवढं काय आहे? जे डॅश आहे. म्हणजे 4.2 इंटू काय लिहिता येईल? 1/α इंटू बीटा स्क्वेअर. आणि γ⁻² आहे तो आपण न्यूमरेटरला घेऊ. तर मग γ⁻² किती येणार आहे? हिअर 2 आणि इथं बी इंटू ए स्क्वेअर आणि इंटू काय C⁻². याच्याबद्दल जे डॅश 4.2 इंटू γ² अपॉन α इंटू बीटा स्क्वेअर इंटू काय येणार आहे? जे डॅश. 1 कॅलरी इक्वल टू एवढी व्हॅल्यू मिळाली. मग एवढी काय आहे? मॅग्निट्यूड आहे 4.2 इंटू γ² अपॉन α इंटू बीटा स्क्वेअर. ह्या फॉर्म मध्ये मिळालेलं आहे. मग आधीचं जसं ए बी आणि सी पुस्तकामध्ये डिनोट केलेलं आहे, तर त्याच्यामध्ये आपण जसं SI युनिट डायमेन्शनल यूज फाइंड आउट करण्यासाठी आपण SI युनिट L1 M1 T1 ने डिनोट करत होतो. आपण L1 M1 आणि T1 ने. तर हे जे युनिट आहे नवीन सिस्टीम मधील, तुम्ही L2 M2 आणि T2 ने डिनोट केलं तरी चालेल, किंवा मग बुक मध्ये दिलेलं ए बी आणि सी असं काय नोटेशन यूज केलं तरी चालेल. म्हणजे इथे ABC ऐवजी काय येणार? हिअर काय इथं आता बी म्हणजे कशासाठी? मास साठीच आहे. M2 L2 स्क्वेअर आणि T2 किती येणार आहे? -2 असं येईल. आणि याच्याबद्दल काय आहे? जे डॅश. असं टाकलं तरी चालेल, ते नोटेशन यूज केलं तरी चालेल. हे झालं सॉल्ड एक्झाम्पल. आता आपण आणखीन काही डायमेन्शन्स वरती, म्हणजे काही क्वांटिटीचं डायमेन्शन फाइंड आउट करायचं. मग आता युजेस वरचं होतं हे एक क्वेश्चन. मग डायमेन्शन फाइंड आउट करण्याचं एक्झाम्पल पाहू आपण. तर काय करताय? डायमेन्शन्स वरचं एक्झाम्पल आहे. डायमेन्शनल ॲनालिसिस वरती डायमेन्शन्स. तर काय विचारलं पहा, हिअर व्हॉट आर द डायमेन्शन्स ऑफ द क्वांटिटी. डायमेन्शन्स विचारलं आपल्याला ऑफ द क्वांटिटी L इंटू इन अंडर रूट L अपॉन G. ह्या क्वांटिटीचं डायमेन्शन किती? L बिईंग द लेंथ. L काय आहे? लेंथ आहे. and G with the acceleration due to gravity. G किती आहे? ॲक्सेलरेशन आहे. मग G इक्वल टू काय लिहिता येईल आपल्याला? व्हेलॉसिटी अपॉन टाइम असं लिहिता येईल. व्हेलॉसिटी अपॉन काय आहे? टाइम असं कन्सिडर करता येईल. व्हेलॉसिटी अपॉन टाइम. आणि इट इज इक्वल टू काय आहे? व्हेलॉसिटी म्हणजे डिस्टन्स अपॉन टाइम आहे. डिस्टन्स अपॉन टाइम आणि आपण काय आहे? टाइम आहे. देअरफॉर इट इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन टाइम इंटू टाइम, म्हणजे टाइम स्क्वेअर होईल. टाइम इंटू काय आहे? टाइम असं कन्सिडर करता येईल. म्हणजे डिस्टन्स अपॉन काय लिहिता येईल आपल्याला? टाइम स्क्वेअर असं लिहिता येईल. मग देअरफॉर काय कन्सिडर करता येईल? हिअर L इंटू डायमेन्शन्स आपल्याला Gचं काय मिळेल? Gचं डायमेन्शन आहे हिअर डिस्टन्स आपण लेंथ मध्ये मेजर करतो आणि आपण काय? T². एवढं डायमेन्शन्स आहे. आणि आपल्याला ह्या क्वांटिटीचं डायमेन्शन विचारलेलं आहे. लेंथ म्हणल्यानंतर कॅपिटल L येणार. देअरफॉर डायमेन्शन्स ऑफ L इंटू इन अंडर रूट L अपॉन G. याचं डायमेन्शन आपल्याला विचारलेलं आहे. इथं L आणि इंटू इन अंडर रूट काय येणार आहे? L आणि अपॉन Gचं डायमेन्शन L अपॉन काय आहे?
टी स्क्वेअर असं लिहिता येईल आपल्याला. दिस इज इक्वल टू एल काय होणार कॅन्सल होईल आणि हा टी स्क्वेअर काय होणार आहे न्यूमरेटरला येणार. मग काय येणार आहे इन अंडर रूट काय येतं टी स्क्वेअर येतं आणि दिस इज इक्वल टू काय येणार एल अंडर रूट मध्ये टी स्क्वेअर म्हणजे किती येणार आहे टी येणार. मग एवढं काय येतं डायमेन्शन येतं. मग मासचं आलंय की याच्यामध्ये नाही 1 इन लेंथ 0 इन मास आणि 1 इन काय येतं टाईम. एवढं काय ह्या क्वांटिटीचं डायमेन्शन आहे. आपण ते डायमेन्शन काय केलं फाइंड आउट केलं. किंवा तुम्ही इथंच असं लिहिलं तरी चालेल हिअर 1 इन लेंथ आणि 1 इन काय टाइम एवढंच लिहिलं तरी चालेल डायमेन्शन किंवा ह्या फॉर्ममध्ये लिहिलं तरी चालेल. हे काय ह्या फिजिकल क्वांटिटीचं काय आहे डायमेन्शन आहे दिलेली क्वांटिटी. आता आणखी पुढचं एक्झाम्पल आहे डायमेन्शनचं आहे. एक एक्झाम्पल आहे अ बुक विथ मेनी प्रिंटिंग एरर्स contain 4 different formulae for the displacement y. डिस्प्लेसमेंट y साठी वेगवेगळे 4 फॉर्म्युले म्हणजे प्रिंटिंग एरर आहे त्याच्यामध्ये. पार्टिकल अंडरगोईंग सर्टन पिरियॉडिक फंक्शन. सर्टन पिरियॉडिक फंक्शन आहे त्यासाठी जर डिस्प्लेसमेंटसाठी 4 वेगवेगळे काय दिलेले आहेत फॉर्म्युले दिलेले आहेत. तर त्यातील पहिलं आहे हे NCERTच्या बेसवरती आहे त्या बुकमधील आहे NCERT. तर आपण ते एक्झाम्पल पाहू. तर पिरियॉडिक फंक्शनसाठी ते डिस्प्लेसमेंटचे फॉर्म्युले दिलेले आहेत. पहिला फॉर्म्युला असा दिलेला आहे y इक्वल टू a इंटू साइन ऑफ 2 पाय इंटू स्मॉल टी. 2 पाय इंटू स्मॉल टी आपण काय आहे कॅपिटल टी हे दिलेला आहे हा फॉर्म्युला. सेकंड फॉर्म्युला काय दिलेला आहे हिअर y इक्वल टू a इंटू साइन ऑफ vt एवढा दिलेला आहे हा फॉर्म्युला दिला. आणि तिसरा फॉर्म्युला काय दिलेला आहे y इक्वल टू a अपॉन t इंटू साइन ऑफ t अपॉन a साइन ऑफ टी अपॉन ए. आणि नंतरचा आहे चौथा फॉर्म्युला दिलेला आहे प्रिंटिंग नुसार ए अपॉन अंडर रूट 2 आणि 2 इन ब्रॅकेट साइन ऑफ 2 पाय टी अपॉन कॅपिटल टी आणि प्लस कॉस ऑफ 2 पाय टी कॉस ऑफ 2 पाय टी अपॉन काय आहे कॅपिटल टी हे दिलेलं आहे. मग हिअर काय आहे ये काय आहे ॲक्सेलरेशन आहे. ये ॲक्सेलरेशन नाही ये इज द मॅक्झिमम डिस्प्लेसमेंट ऑफ पार्टिकल व्ही इज स्पीड ऑफ द पार्टिकल. व्ही काय आहे स्पीड आहे. ए काय आहे मॅक्झिमम डिस्प्लेसमेंट आहे. आणि आणखीन टी इज टाइम पिरियड ऑफ मोशन. कॅपिटल टी हा टाइम पिरियड आहे पिरियॉडिक टाइम आहे. आणि नंतरचं काय आहे हिअर रूल आउट द रॉंग फॉर्म्युला ऑन डायमेन्शनल ग्राउंड. मग रॉंग फॉर्म्युला कोणता आहे तो आपल्याला डायमेन्शनल ग्राउंड नुसार काय करायचं फाइंड आउट करायचा रॉंग फॉर्म्युला. तर मग आता इथं वेगवेगळे डिस्प्लेसमेंटचे फॉर्म्युले दिलेले आहेत. हे ऑसिलेशनच्या बाबतीतला पिरियॉडिक मोशनचं आहे त्याचं डिस्प्लेसमेंट दिलेलं आहे. ऑसिलेटरी मोशनसाठीचं ए इक्वल टू साइन ऑफ काय दिलेलं आहे 2 पाय अपॉन 2 पाय टी अपॉन कॅपिटल टी दिलेला आहे. y इक्वल टू ए इंटू साइन ऑफ टी हा फॉर्म्युला दिला आणि y इक्वल टू ए अपॉन कॅपिटल टी इंटू साइन ऑफ टी अपॉन ए. आणि नंतर y इक्वल टू ए अपॉन अंडर रूट 2 इंटू साइन ऑफ 2 पाय टी अपॉन कॅपिटल टी प्लस कॉस ऑफ 2 पाय टी अपॉन काय कॅपिटल टी असे दिलेले आहेत. तर डायमेन्शनली कोणता करेक्ट आहे ते फाइंड आउट करायचंय. तर मग काय
ट्रिग्नोमेट्रिक फंक्शनचं जे अँगल आहे ट्रिग्नोमेट्रिकल फंक्शन, तर त्याचं काय ते डायमेन्शनलेस क्वांटिटी आहे. मग ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन इज अ डायमेन्शनलेस. ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन इज डायमेन्शनलेस. डायमेन्शनलेस आहे. तर मग आता इथं साइन ऑफ दिस अँगल आहे. हे जे आहे जो अँगल दिलेला आहे मग ते आपण जर समजा याचं डायमेन्शन काढलं तर डायमेन्शन लेस यायला पाहिजे. म्हणजे मास लेंथ कोणत्याही फंडामेंटल क्वांटिटीवर डिपेंड नसणार आहे. कारण अँगल म्हणल्यानंतर ते काय फंडामेंटल क्वांटिटीचे सप्लिमेंटरी काय क्वांटिटी आहेत. मग ते अँगल कशावरती डिपेंड राहणार आहे का मेजरमेंटसाठी? नाही. मग हे जे आपल्याला अँगल दिलेले आहे वेगवेगळ्या फॉर्म्युलेमध्ये तर त्याचं डायमेन्शन लेस जर आला तर तो फॉर्म्युला काय राहणार आहे करेक्ट राहणार. पहिल्या याच्यामध्ये काय आहे 2 पाय इंटू स्मॉल टी अपॉन कॅपिटल टी. त्यातला 2 पाय हा कॉन्स्टंट आहे. कॉन्स्टंट काय असतो डायमेन्शन लेस राहतो. मग पहिल्या फॉर्म्युल्यासाठी आपण कन्सिडर करू डायमेन्शन. हिअर अँगलचं डायमेन्शन काढायचं आहे आपल्याला. मग डायमेन्शन ऑफ 2 पाय इंटू स्मॉल टी अपॉन कॅपिटल टी याचं डायमेन्शन काढायचं. 2 पाय डायमेन्शन लेस आहे. मग आपल्याला काय लिहिता येईल डायमेन्शन ऑफ स्मॉल टी अपॉन काय कॅपिटल टी. मग स्मॉल टी म्हणजे टाइमच आहे. टाइम आणि कॅपिटल टी हा पिरियोडिक टाइम आहे. मग इथं काय येणार आहे टी अपॉन काय टी म्हणजे किती येणार आहे 1 आणि 1 म्हणजे कॉन्स्टंट आलं. ते काय आहे डायमेन्शन लेस. मग आपल्याला याचं डायमेन्शन कसं लिहिता येईल हिअर 0 इन लेंथ वरती डिपेंड नाहीये. 0 इन मास आणि 0 इन काय लिहिता येईल टाइम. मग अँगल जो आहे ते डायमेन्शन लेस आला. ते कोणत्याही फंडामेंटल क्वांटिटीवर डिपेंड नाहीये. म्हणजेच मग काय पहिला फॉर्म्युला हा काय आहे करेक्ट आहे. नंतरचा सेकंड आहे साइन ऑफ किती अँगल आहे v इंटू टी. सेकंड साठीचं आपल्याला कशाचं डायमेन्शन काढायचं v इंटू टीचं डायमेन्शन काढायचं. मग डायमेन्शन ऑफ v इंटू टी इट इज इक्वल टू डायमेन्शन ऑफ v म्हणजे काय आहे व्हेलॉसिटी आणि t म्हणजे काय आहे टाइम. मग व्हेलॉसिटीचं डायमेन्शन आपण पाहिलेलं आहे लेंथ अपॉन टाइम हा काय व्हेलॉसिटीचं डायमेन्शन आणि इंटू किती आहे टी एवढा आहे. टी कॅन्सल होईल आणि काय येणार आहे लेंथ एवढं आलं. म्हणजे लेंथ फंडामेंटल क्वांटिटीवर डिपेंड आहे. डायमेन्शन काय लिहित आहे 1 इन लेंथ 0 इन मास आणि 0 इन टाइम. मग डायमेन्शन लेस आलंय का नाही. आता इथे हे डायमेन्शन लेस आलं. इट इज नॉट डायमेन्शन लेस. इट इज नॉट डायमेन्शन लेस. डायमेन्शन लेस नाहीये म्हणल्यानंतर हिअर हा जो सेकंड आहे हा अँगल जो आहे ते डायमेन्शन लेस पाहिजे आपल्याला आणि इथं ते याला डायमेन्शन आलं. म्हणजे मग हा फॉर्म्युला जो सेकंड आहे तो करेक्ट आहे का नाही. इट इज नॉट ए करेक्ट डायमेन्शनली. सेकंड फॉर्म्युला इज नॉट करेक्ट. नंतरचा आता तिसरा फॉर्म्युला आपण पाहू साइन ऑफ टी अपॉन ई. हे काय आहे डिस्प्लेसमेंट आहे या एक्झाम्पल मध्ये. मग त्यातला तिसरा फॉर्म्युला करेक्ट आहे की नाही ते पाहू आपण. पहिला फॉर्म्युला काय आलेला आहे करेक्ट आलेला आहे. तर थर्ड फॉर्म्युल्यासाठी डायमेन्शन कशाचं काढायचं आपल्याला टी अपॉन एचं. तर मग इथं काय येणार आहे हिअर डायमेन्शन टीचं काय आहे कॅपिटल टी. ऍक्सल इथं डिस्प्लेसमेंट आहे तर ए म्हणजे डिस्प्लेसमेंट आहे. इट इज नॉट ए ऍक्सेलरेशन. मग एवढे येणार. मग काय येईल आपल्याला कसं लिहिता येईल -1 इन लेंथ 0 इन मास आणि 1 इन टाइम असं लिहिता येईल. इट इज नॉट डायमेन्शनलेस. इट इज नॉट डायमेन्शनलेस. नाही आपल्याला काय पाहिजे अँगल डायमेन्शनलेस पाहिजे. मग डायमेन्शन लेस नाही आला म्हणजे 0 इन लेंथ 0 इन मास 0 इन टाइम असं यायला पाहिजे. मग हा फॉर्म्युला करेक्ट आहे का नाही. इट इज नॉट करेक्ट डायमेन्शनली. आता नंतरचा चौथा फॉर्म्युला पाहू आपण.
करेक्ट आहे की नाही ते पाहता येईल. 4 नंबरचा फॉर्म्युला काय आहे, एवढा अँगल आहे 2 पाय, इथं पण तेवढा अँगल आहे 2 पाय टी अपॉन कॅपिटल टी, इथं सुद्धा काय आहे तेवढाच आहे. मग काय येणार आहे अँगल, कशाचं डायमेन्शन काढायचं, 2 पाय टी अपॉन कॅपिटल टी. आपण पहिल्या ह्याच्यामध्ये तेवढं काढलेलं आहे ते, ह्या दोघांचं डायमेन्शन कॅपिटल टी अपॉन कॅपिटल टी किती येणार आहे, 1 येणार. आणि 1 काय डायमेन्शन लेस आहे, कॉन्स्टंट आहे, डायमेन्शन लेस आहे. मग 0 इन लेंथ, 0 इन मास, 0 इन टाइम येतं. म्हणजे चौथा फॉर्म्युला हा काय आहे, डायमेन्शनली करेक्ट आहे. म्हणजे ट्रिग्नोमेट्रिक जे फंक्शन आहे त्याचे जे अँगल आहे तो कसा आला पाहिजे, डायमेन्शन लेस आला पाहिजे. मग ते करेक्ट आहे की नाही आपल्याला त्यासाठी काय डायमेन्शनचा यूज होतो. मग गिव्हन फॉर्म्युला डायमेन्शनली करेक्ट आहे की नाही ते पाहण्यासाठी आपल्याला डायमेन्शनचा यूज होतो. हा पहिला यूज आहे. त्याच्यावरचं हे काय एक्झाम्पल आहे, कशामधलं आहे, NCERT बुकमधलं काय हे एक्झाम्पल आहे. हे आपण पाहिलेलं आहे यातील फॉर्म्युला. आता आणखीन एक एक्झाम्पल घेते मी डायमेन्शनच्या बेसवरती. हा युजेसवरचा होता. याच्या आधीच आपण फिजिकल क्वांटिटीचं डायमेन्शन फाइंड आउट केलं होतं. तर पुढचं आहे एक्झाम्पल. फॉर एक्झाम्पल आपण कन्सिडर करू, सपोज इट लेंथ L, लेंथ काय आहे L, लेंथ L, फोर्स F, फोर्स कॅपिटल F ने डिनोट करणार आपण कॅपिटल F, अँड टाइम ते काय आहे कॅपिटल T असं दिलेलं आहे. आर टेकन ॲज फंडामेंटल क्वांटिटीज. ह्या फंडामेंटल क्वांटिटी म्हणजे लेंथ, फोर्स आणि टाइम ह्या फंडामेंटल क्वांटिटीज घ्यायला सांगितल्या. व्हॉट विल बी द डायमेन्शनल इक्वेशन ऑफ मास अँड डेन्सिटी. मास आणि डेन्सिटीचं डायमेन्शनल इक्वेशन काय आहे ते आपल्याला फाइंड आउट करायचं. तर मग आता ह्या फंडामेंटल क्वांटिटी आपल्याला कन्सिडर करायच्या. फोर्स इक्वल टू काय फॉर्म्युला आहे, फोर्स इक्वल टू मास इंटू ॲक्सेलरेशन हा फॉर्म्युला आहे. मग आता माससाठी तर आपल्याला काय करायचं, ह्या क्वांटिटीच्या फॉर्ममध्ये एक्सप्रेस करायचं. मास इक्वल टू काय लिहिता येईल आपल्याला, फोर्स अपॉन काय ॲक्सेलरेशन असं लिहिता येईल आपल्याला, फोर्स अपॉन ॲक्सेलरेशन. म्हणजे देअरफॉर काय लिहिता येईल, ॲक्सेलरेशनचं डायमेन्शन आणि फोर्सचं काय डायमेन्शन, डायमेन्शन ऑफ फोर्स अपॉन काय डायमेन्शन ऑफ काय ॲक्सेलरेशन. मासचं डायमेन्शन आपल्याला एक्सप्रेस करायचं ह्या फंडामेंटल क्वांटिटीमध्ये. तर आता फोर्स ही फंडामेंटल क्वांटिटी कन्सिडर करायची, ते तसंच ठेवावं लागणार आहे. ते काय लेंथ, मास आणि टाइम मध्ये काय एक्सप्रेस करायचं नाही. आणि खालचं ॲक्सेलरेशन, ॲक्सेलरेशनचं डायमेन्शन काय आहे L अपॉन काय आहे T², किंवा आपण असं लिहू शकतो L इंटू T⁻² काय -2 असं लिहिता येईल ॲक्सेलरेशनचं डायमेन्शन. मग लेंथ फंडामेंटल घ्यायचंय, टाइम सुद्धा फंडामेंटल घ्यायचंय आणि द फोर्स फंडामेंटल घ्यायचंय. मग काय येणार डायमेन्शन मासचं, मासचं डायमेन्शन येतं हिअर 1 इन F येणार, लेंथ आधी लिहिलं तरी चालेल, -1 इन लेंथ येणार आणि मायनस हे टाइम वरती घेतल्यानंतर प्लस पॉवर होईल 2 इन काय येणार आहे टाइम. एवढं मासचं डायमेन्शन येणार ह्या फंडामेंटल क्वांटिटीच्या फॉर्ममध्ये. नंतर आता डेन्सिटीचं पाहायचं आपल्याला. डेन्सिटी इक्वल टू काय फॉर्म्युला आहे, डेन्सिटी इक्वल टू मास अपॉन व्हॉल्यूम, मास अपॉन व्हॉल्यूम हा फॉर्म्युला आहे. आपण मासचं डायमेन्शन काढलेलं आहे वरती, हे मासचं डायमेन्शन आलं. मग डेन्सिटीचं डायमेन्शन, डायमेन्शन ऑफ डेन्सिटी इक्वल टू मासचं डायमेन्शन अपॉन व्हॉल्यूमचं डायमेन्शन. मासचं डायमेन्शन आपण पाहिलेलं आहे ते
मासचं वरती काढलेलंच आहे, त्या इक्वेशनवरून टाकता येईल 1 in f -1 in लेंथ आणि 2 in टाइम हे डायमेन्शन आलं. आपण व्हॉल्यूमचं डायमेन्शन काय L3, त्याचं युनिट काय मीटर घेऊ. एवढं व्हॉल्यूमचं डायमेन्शन आहे. तर मग काय येणार डेन्सिटीचं डायमेन्शन ऑफ डेन्सिटी इट इज इक्वल टू काय येतं, हे वरती आलं पॉवर किती होणार -4 होईल, -3 आणि -1 -4 म्हणता येईल. डेन्सिटीचं डायमेन्शन 1 in f -4 in लेंथ आणि 2 in काय येणार आहे टाइम. पॉवरचे जे इंडायसेसचे रूल आहेत ते आपण काय केलेले वापरलेले आहेत. मग डेन्सिटीचं डायमेन्शन 1 in f -4 in लेंथ आणि 2 in टाइम ह्या फॉर्ममध्ये मिळालेले आहे. आपल्याला काय कन्सिडर केलेले लेंथ L, फोर्स काय कॅपिटल M आणि टाइम काय कॅपिटल T ने डिनोट केला. ह्या फंडामेंटल क्वांटिटी कन्सिडर करायला सांगितल्या. तर त्यात ह्या दोन आहेतच आहे मुळात. फोर्स सुद्धा फंडामेंटल क्वांटिटी घेतली आणि ह्या क्वांटिटीच्या फॉर्ममध्ये आपल्याला मासचं डायमेन्शन विचारलं आणि डेन्सिटीचं डायमेन्शन विचारलं. मग आपण मास फोर्स इक्वल टू मास इंटू ऍक्सेलरेशन हा फॉर्म्युला वापरला. मास इक्वल टू काय होणार फोर्स अपॉन ऍक्सेलरेशन. मग मासचं डायमेन्शन म्हणजे फोर्सचं डायमेन्शन अपॉन ऍक्सेलरेशनचं डायमेन्शन घेतलं. फोर्स फंडामेंटल क्वांटिटी आहे ती कन्सिडर करायला सांगितली आणि ऍक्सेलरेशनचं डायमेन्शन आपण पाहिलेलं आहे. 1 in लेंथ राहणार आणि -2 in काय टाइम आणि न्यूमरेटरला घेतलं. एवढं डायमेन्शन मासचं आलं. आणि डेन्सिटीचं विचारलं. डेन्सिटीचा फॉर्म्युला काय आहे मास अपॉन व्हॉल्यूम हा फॉर्म्युला आहे. मग डेन्सिटीचं डायमेन्शन इक्वल टू काय मासचं डायमेन्शन अपॉन काय आहे व्हॉल्यूमचं डायमेन्शन. मासचं डायमेन्शन आपण काढलेलंच आहे वरती हे टाकलं आपण आणि व्हॉल्यूमचं डायमेन्शन काय आहे L3 म्हणजे 3 in लेंथ आणि सिम्प्लिफाय केलं. तर डेन्सिटीचं डायमेन्शन आपल्याला काय मिळालं 1 in f -4 in L आणि 2 in T म्हणजे 2 in टाइम हे आपल्याला मिळालेले. हे डायमेन्शन वरती आपण काही एक्झाम्पल पाहिले. आणखीन काही एक्झाम्पल आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये पाहू.